एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची ही बॅटिंग सुरू असताना सभागृहात सामना चांगलाच रंगलेला असताना अजित पवार यांनी ही विकेट कीपरची भूमिका बजावली। कधी काळी मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अजित पवार आणि जयंत पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात दंड ठोपटले। दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणी आधी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आणि अजित पवार चांगलेच भडकले। आमच्यात अंडरस्टँडिंग आहे, कुणी आधी बोलायचं ते आम्हाला माहित आहे असं अजितदादांनी दटावलं। आज 10 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक प्रस्ताव किंवा इकडनं दोन प्रस्ताव तिकडनं एक, एवढं लिमिटेड काळात। म्हणून आम्ही म्हणत होतो की 1 महिना अधिवेशन घ्या, नागपूरचे आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण 2 मिनिटं, माझं झालेलं नाही, दोघात बसून ठरवा कोण बोलायचं। अध्यक्ष महोदय, यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता। अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला, त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे। त्यांनी सांगायला पाहिजे होतं अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही, वेगळं इकडं बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा। आणि अध्यक्ष महोदय, दुसरं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे, तो विदर्भाचा अधिकार आहे। म्हणून आम्ही विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांना सांगितलं की तिथं तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा। आज सकाळी त्यांनी तो मांडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।